नमस्कार. युद्धाच्या 14व्या दिवशी सूर्य मावळता मावळता काहीतरी भयंकर घडणार आहे याची प्रचिती येऊ लागली आहे. युधिष्ठिराला चक्रव्यूहातून बाहेर काढून अभिमन्यू आत घुसलाय आणि आपले काका आपल्या मदतीला येतील अशी त्याला आशा वाटू लागली आहे. पण युधिष्ठिराच्या आणि अभिमन्यूच्या मध्ये कौरव सेनेचं एक भलं मोठं कवच आलंय आणि ते कौरवांच्या बाजूनी लढतंय अभिमन्यूला एकटं खिंडीत पकडण्यासाठी. अभिमन्यूच्या विरोधामध्ये अनेक वीर लढतायत. त्यातला एक विकर्ण अभिमन्यूची बाजू घेऊन एवढ्या कोवळ्या पोरावर एवढे सगळे आरोप करणार, एवढे सगळे हे करणार का, हल्ला करणार का असा प्रश्न विचारतोय. पण त्याला गुरु द्रोणच सांगतायत की पितामह भीष्मांना कसं मारलं ते लक्षात आहे ना तुझ्या. जिथे युद्धाचा नियम त्यांनी मोडला आहे, आता युद्धाचे नियम तू शिकवू नकोस. विकर्णाला त्याचा भाऊ दुर्योधन सुद्धा अगदी शांत राहायला सांगतोय आणि कौरव सैन्य एकट्या अभिमन्यूवर तुटून पडतोय. दुर्योधनाला आपल्या पुत्राचा म्हणजे लक्ष्मणाचा बळी घेतल्याचा बदला सुद्धा घ्यायचा आहे. पण अभिमन्यू सुद्धा कसलेला योद्धा आहे. तो आपल्या काकाला मदतीची साथ घालतोच आहे, पण इकडे प्रचंड पराक्रमाने हे युद्ध लढायचा प्रयत्न करतोय. अभिमन्यूने आपली तलवार काढली आणि तलवारीच्या जोरावर तो हल्ल्यांना परतवून लावतोय, समोरच्यावरती हल्ला करतोय. पण भरभक्कम असलेल्या शत्रूंनी अभिमन्यूच्या तलवारीचे तुकडे केलेत. विचार करा, एक मुलगा, छोटासा 16 वर्षाचा मुलगा, अजून कोवळीकही संपलेली नाही, तो युद्धभूमीवर लढतो आहे आणि त्याच्या विरोधात कोण कोण आहे. कसलंही मन नसलेला दुर्योधन, त्याच्या आजीच्या वस्त्राला हात घालणारा दुःशासन, कृतवर्मा, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा यासारखे दिग्गज योद्धे आणि त्यांना मदत करणारा जयद्रथ, अशा अनेक दिग्गज योद्ध्यांनी अभिमन्यूला घेरलंय. आणि या घेरलेल्या अभिमन्यूची अवस्था सापळ्यात सापडलेल्या सावजासारखी झाली आहे. आणि तरीही ते कोवळं पोर पराक्रमाची शर्थ करताय. काका काका म्हणून हाक पण मारताय आणि काका आत येण्याचा प्रयत्न करतायत. पण जयद्रथासारख्या वीरांना आपल्या सैन्याला लावून युधिष्ठिराला आत येण्यापासून विलंब लागावा याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. हताश आहे युधिष्ठिर. तो इथं लढत लढत माणसं कापत 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 आत शिरायचा प्रयत्न करतोय. पण जितकी माणसं कापत जाऊ तितकी माणसं तिथे वाढतात आणि युधिष्ठिराचा रथ अडवतात. युधिष्ठिराला अभिमन्यूपर्यंत पोहोचण्यासाठीचा विलंब लागत जातोय आणि अभिमन्यू आपल्या एक एक शस्त्राला गमावत जातोय. अस्वस्थ आहे युधिष्ठिर. मला वाचविण्यासाठी हे कोवळं पोर या चक्रव्यूहामध्ये घुसलं आणि मी काहीच करू शकत नाही. माझ्या समोर हे घडतंय. युधिष्ठिर आपल्या तलवारीने, आपल्या भाल्याने सगळ्यांना परतवण्याचा प्रयत्न करतोय, पण संख्या वाढत जाते. आणि जयद्रथ विकट हास्य करत तिथं उभा आहे, युधिष्ठिराकडे बघत. एक विकृत गडगडाटी हास्य. तुझं लेकरू, अर्जुनाचं लेकरू तुझ्या डोळ्या देखत जाईल हे वारंवार तो सांगतोय. आणि युधिष्ठिर हताशपणे फक्त लढा देतोय त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा. अस्वस्थ तडफड आहे. सगळ्यात मोठा मुद्दा हा असेल की अर्जुनाला काय सांगू तुझा प्रिय पुत्र. बरं, अर्जुनाला काय सांगू. नुसता अर्जुनाचा प्रिय पुत्र नाही आहे अभिमन्यू. नुसता अर्जुनाचा प्रिय पुत्र नाही आहे. प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णाचा भाचा, बहिणीचा मुलगा अभिमन्यू तिथे लढतोय. त्याचा मामा आणि बाप दूर गेलेले असताना मला सोडविण्यासाठी हे कोवळं पोरग त्या रणभूमीत उतरलंय आणि त्याची अवस्था वाईट होती आहे. एकीकडं आलेल्या योद्ध्यांचा वार परतवत लावायचा आणि दुसरीकडं त्याच्यावर किती वार होते ते बघायचं. अभिमन्यूच्या देहावर होणारा प्रत्येक वार युधिष्ठिराच्या काळजाला विदीर्ण करून जात होता. त्याला अपराधी भावना आणत होता. अभिमन्यू, माफ कर रे, माफ कर. मी तुला वाचवायला येऊ शकत नाही. इथे आपल्यावर येणारा वार परतवत 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 युधिष्ठिर पुढे सरकायचा प्रयत्न करतोय. आणि तिकडे कौरवातल्या सगळ्याच बेमुरवतखोर, कसलाही सन्मान नसलेल्या, कसलाही मान नसलेल्या, कसलीही भावना नसलेल्या योद्ध्यांनी अभिमन्यूला घेरलंय. तलवार काढली आहे, ते तलवार तोडला. अभिमन्यू आपलं एक एक शस्त्र तुटतंय. लक्षात आलं की अभिमन्यूंनी शेवटी
आपल्या हातामध्ये भाला घेतलाय आणि तो भाला घेऊन त्या भाल्याने युद्ध करत आलेले बाण परतविण्याचा प्रयत्न करतोय, पण कौरव सेनेच्या योद्ध्यांनी त्याच्या भाल्याचेही तुकडे करून टाकले आणि अभिमन्यू आता निशस्त्र झाला होता. शेवटी उतरला आणि आपल्या हातामध्ये एक त्यानं रथचक्र घेतलं, त्या चाकामान रडू लागला, आपल्यावर येणारे हल्ले परतविण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या रथाचा चाक सुद्धा तोडल्या गेला. आता त्या कौरव सेनेकडून त्या युद्धभूमीवर असं काही घडणार होतं की जे सगळ्याच नियमांचा भंग करणारं होतं. अनेक योद्ध्यांनी मिळून अभिमन्यूला घेरलं आणि त्याच्यावर सतत प्रहार करायला सुरुवात केली. कुणाचा बाण, कुणाची गदा, कुणाचा भाला, आणि 16 वर्षाचं कोवळं पोर हे वार झेलत 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 लढत होतं. रक्तबंबाळ होत होतं. काका दुरून बघत होते. पोराच्या पराक्रमाचं कौतुक करावं की पोराच्या होणाऱ्या घावावर शोक करावा, हाच प्रश्न युधिष्ठिराच्या मनामध्ये होता. आणि स्वतःला पुन्हा पुन्हा अपराधी वाटत होतं. आणि शेवटी सगळ्या कौरव सेनेच्या योद्ध्यांनी मिळून अभिमन्यूवर इतके वार केले की अभिमन्यू तिथेच गतप्राण होऊन पडला. द्रोणाचार्याच्या प्रिय शिष्याच्या मुलाचा बळी द्रोणाचार्याच्या चक्रव्यूहाने घेतला. यापेक्षा इतिहासातली दुर्दैवी घटना दुसरी कुठली असावी. अभिमन्यू पडलाय. संध्याकाळची वेळ झाली आहे. शंखध्वनी झालाय आणि शंखध्वनी सोबत युद्ध थांबलंय. एक तरी कौरवाचा वीर मारला याचा आनंद द्रोणाचार्याच्या मनामध्ये आहे. मी दुर्योधनाला दिलेला शब्द पार पाडला आणि दुर्योधनाच्या मनामध्ये सुद्धा हाच भाव आहे की तुम्ही माझ्यावर आक्रमण करता काय? बघा, तुझ्या मुलालाच मी मारून टाकलं, हा भाव सुद्धा दुर्योधनाच्या मनामध्ये आहे. आणि आनंदित झालेला दुर्योधन अर्जुनावर एक घाव केल्याचं समाधान घेऊन युद्धभूमीतून परतलाय. आणि त्याच वेळी अर्जुन सुद्धा युद्धभूमीकडे परततोय. अर्जुन तिथे येताच पडलेल्या चेहऱ्याने उभ्या असलेल्या युधिष्ठिराला विचारतोय, बंधुवर्य काय झालं? तेव्हा युधिष्ठिर खाली मानेनं अर्जुनाला सांगतोय, अर्जुना, खूप दुःखद गोष्ट आहे, आपला अभिमन्यू गेला. विदीर्ण झालाय अर्जुनाचं हृदय आणि त्याही पेक्षा दुःख झालंय त्या भगवान श्रीकृष्णाला. त्याही पेक्षा मोठं दुःख झालंय. काय सांगायचं? वाचवू शकलो नाहीत आपण. अर्जुनाने विचारलं, बंधुवर्य आपण काय करत होता? त्याने सांगितलं की या मृत्यूला कारणीभूत जयद्रथ आहे. जयद्रथानेच माझी वाट अडवली होती आणि सगळ्यांनी मिळून, जयद्रथासकट सगळ्यांनी मिळून अभिमन्यूवरती वार केलेत, नियमांचा भंग केलाय आणि या नियमांच्या भंगामुळेच अभिमन्यूचा मृत्यू झालाय. अर्जुन प्रचंड चिडतोय, संतापतोय, थर 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 होतोय, दुःखाचा अतिरेक आहे आणि त्या क्षणी पुन्हा प्रतिज्ञा करतोय, जयद्रथा, त्यावेळी तुला सोडला, आता सोडणार नाही. उद्या सकाळचं युद्ध सुरू झाल्यापासून संध्याकाळपर्यंत तुला जर मी मारलं नाही, सूर्यास्तापूर्वी तुझा वध केला नाही, तर नावचा अभिमन्यू सांगणार नाही, मी अग्निप्रवेश करीन, अशी प्रतिज्ञा करतो. अर्जुनाची ही प्रतिज्ञा ऐकून जयद्रथ घाबरतोय आणि पुन्हा द्रोणाचार्यांच्या मनामध्ये वेगळाच विचार येतोय. अर्जुनाला संपवण्याची एक वेगळी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण जयद्रथाला संध्याकाळपर्यंत, सूर्यास्तापर्यंत लपवून ठेवू, म्हणजे अर्जुनाचा काटा आपोआप निघेल. हे सगळं घडत असताना भगवान श्रीकृष्णाच्याकडे मात्र अनेक जण प्रश्नार्थक नजरेने बघतायत. देवा, सगळ्यांना वाचवलंस, अभिमन्यूला तू का वाचवलं नाहीस? तेव्हा त्याही प्रश्नाचं उत्तर भगवंताकडे आहे. भगवंतानी असा निर्णय का घेतला असेल ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.